तुम्हाला जर बाजारामध्ये ताजी मेथी मिळाली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने कसुरी मेथीवाले बटाटे बनवू शकता। कांदा टोमॅटो न वापरता 10 ते 12 मिनिटांमध्येच तयार होणारी झटपट मेथी बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत। काही वेळेला मेथीची जुडी बाजारात पटकन मिळत नाही, अशा वेळेस तुम्ही झटपट ही चटपटीत मेथी बटाट्याची भाजी बनवू शकता। भाजीसाठी असे मी हे 4 लहान आकाराचे बटाटे घेतलेत, ते अगोदर सोलून घेऊया आणि ते मी माझ्या आवडीप्रमाणे असे उभे उभे चिरून घेणार आहे। तुम्हाला बारीक हवे असतील तर तुम्ही तसेही चिरून घेऊ शकता। त्यानंतर ही बटाटी स्वच्छ पाण्यात धुवून पाण्यातच ठेवून द्यायची। कढईत घालायचं 4-5 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे, 1 लाल मिरची, पाव चमचा हिंग, 9-10 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालून लसूणचा रंग छान हलका सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर त्यात घालायचे बटाटे आणि बटाटे साधारण 2-3 मिनिटसाठी मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो न वापरता कमी पदार्थांमध्ये खूप चविष्ट भाजी ही तयार होते आणि झटपट तयार होते। आता काय करायचं, 2-3 मिनिट बटाटे परतून झाल्यानंतर वाफेवर ते बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे पूर्णपणे। हे पहा, झाकण देऊन मी छान शिजवून घेतले। 95% हे बटाटे शिजले की त्यात मी घालणार आहे घरगुती लाल मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद। तुमच्या घरात जेवढे मसाले असतील, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, ते सगळे तुम्ही इथे थोडे थोडे घालू शकता। त्यानंतर मी हे मसाले चांगले मिक्स करून घेतले आणि लगेच त्यात घातली सुकवलेली मेथी 1 कप। ही मार्केटमध्ये मेथी तुम्हाला इझिली मिळून जाईल। ही मेथी घातल्यानंतर वरून आपल्याला थोडासा पाण्याचा हबका मारायचा। साधारण अर्धा वाटीभर मी इथे पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यामुळे मेथीमध्ये ओलावा येतो आणि त्यात मसाले छान मिक्स होतात। तर इथे तुम्ही गरजेनुसार पाण्याचा वापर करू शकता। पाणी घातल्यानंतर भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटसाठी वाफवून घ्यायची आणि झटपट अशी मेथी बटाटा तयार आहे।